शहापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 11:25 ते 12:50 दरम्यान मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर व शहापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विकास कदम यांच्या उपस्थितीत भास्ता नदी सापगाव पुलावर आपत्कालीन मॉक ड्रिलची घेण्यात आली रंगीत तालीम। सदर मॉक ड्रिलकरिता शहापूर पोलीस स्टेशनचे 2 पोलीस अधिकारी, 20 अंमलदार तसेच कसारा, किनवली व वासिंद पोलीस स्टेशनचे प्रत्येकी 5 अंमलदार, 1 RCP प्लॉटून, शहापूर विभागीय स्ट्राईक किंग, शहापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील नगरपंचायतचे अग्निशामक वाहन व त्यावरील कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामसेवक, सापगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, जीवरक्षक टीमचे सदस्य आदींनी सदर रंगीत तालीममध्ये सहभाग घेतला होता। सदर रंगीत तालीममध्ये माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून प्राप्त झालेल्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन किटचे साधने तसेच बोट, अग्निशामक वाहन, ॲम्ब्युलन्स यांचा सहभाग करून प्रत्यक्ष एक इसमास भास्ता नदीचे पाण्यातून बाहेर काढून त्याच्यावर आरोग्य विभाग शहापूर यांच्याकडील डॉक्टरांमार्फत प्रथम CPR देऊन पुढील उपचाराकामी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे ॲम्ब्युलन्समार्फत रवाना केल्याची रंगीत तालीम घेण्यात आली। तसेच त्याबाबत शहापूर पोलीस ठाणे व नियंत्रण कक्ष ठाणे ग्रामीण येथे योग्य त्या नोंदी घेण्यात आल्या आहेत। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। चला मग झालं